नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा टेक्निकल यूट्यूबवाला आणि ITI बूस्टर प्लॅटफॉर्ममध्ये मी पवन स्वागत करतो। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे सोर्सेस। आपल्याला सोर्सेस हे प्रत्येक पेपरमध्ये बघायला भेटतात, पण ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे तेच आपल्याला या ठिकाणी कळत नाही। त्याचे ग्राफ्स आहेत, त्याचे थोडेफार फॉर्म्युलेस, कोण कोणावरती डिपेंड आहेत, त्याचे रिप्रेझेंटेशनचे सिम्बॉल आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही। कारण हे कसं असतं, ही एक एक वेगवेगळी गोष्ट असते, त्यामुळे ती आपल्या लक्षात राहत नाही। पण ते गोष्ट कशा आपण म्हणजे त्याच्या कन्सेप्ट काय तेच आपल्याला माहीत नाही। पण या ठिकाणी आपण त्याच्या कन्सेप्ट जाणून घेणार आणि कन्सेप्ट जाणून घेतल्या म्हणजे त्या कन्सेप्ट आपल्याला कळल्या, ती कोणतीच गोष्ट आपल्या लक्षातून त्या ठिकाणी जात नाही। ओके, तर आपण एक एक पॉईंट या ठिकाणी बघणार आणि आपण काय करतो, एक गोष्ट शिकतो पण लाखो गोष्टी आपल्या या ठिकाणी डोक्यामध्ये चालू असतात, त्यामुळे आपल्याला ती एकही गोष्ट कळत नाही आणि त्या लाखोही कळत नाही। त्यामुळे एका वेळेस एकच गोष्ट आपण करायची, म्हणजे आपण या ठिकाणी आता शिकतोय, आपण टीच करतोय, तर एकच गोष्ट त्या ठिकाणी शिकायची। ओके, तर मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगत जाईन, तेवढीच लक्षात ठेवायची। आपण पुढची गोष्ट मी सांगायला गेलो की तुम्हाला पाठीमागची आठवती, तसं करायचं का नाही, मी जे सांगतोय ते लक्षात ठेवायचं आहे। शेवटी मी तुम्हाला त्याचा चार्ट पण देईल, त्या चार्टमध्ये सगळ्या गोष्टी मी मेन्शन करीन आणि त्या मेन्शन केल्यानंतर तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसल्या ते तुम्हाला काय होणार नाही, त्या ठिकाणी मनात कोणते डाऊट राहणार नाही। ओके, तर आपण एक एक गोष्ट या ठिकाणी सुरुवात करूया। ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचे मित्रांनो, सोर्सेस बघायचे। तर सोर्सेसमध्ये मग काही प्रकार पडतात। ओके, तर सोर्सेसमध्ये दोन प्रकार मेन प्रकार पडतात, एक व्होल्टेज सोर्स आणि दुसरा असतो नंबर 2ला करंट सोर्स। कोणता? करंट सोर्स। मग हे दोन्ही सोर्सेस आपल्याला बघायचे, पण या दोन्ही सोर्सेसमध्ये परत काय पडतात, सब टाईप पडतात। ओके, मग त्यात आयडियल एक झाली आणि प्रॅक्टिकल एक झाली। व्होल्टेज सोर्समध्ये पण तसंच आणि करंट सोर्समध्ये सुद्धा तसंच असतं। ओके, मग आपल्याला सर्वात पहिले बघायचे व्होल्टेज सोर्स। मग व्होल्टेज सोर्स म्हणजे काय, त्याची डायग्राम, त्याची सर्व कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायचं। मग व्होल्टेज सोर्समध्ये सर्वात पहिले आपल्याला बघायला भेटतं आयडियल, काय आयडियल व्होल्टेज सोर्स। मग बघा आयडियल व्होल्टेज सोर्स, बघा कोणतीही आयडियल गोष्ट असली, सर्वात पहिली लक्षात ठेवा, कोणतीही आयडियल गोष्ट असली की तिचा रेजिस्टन्स 0 असतो, म्हणजे तिथे कोणतेही लॉसेस नसतात मित्रांनो। काय आयडियल गोष्ट असली म्हणजे तिथे कोणतेही लॉसेस असतात का नाही। मग आता तुम्हाला मी आयडियल व्होल्टेज सोर्स जर शिकवायला गेलो तर तिथलचा रेजिस्टन्स काय राहील, मग 0 राहील। आणि पेपरला लाख वेळेस हा प्रश्न आलाय की आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये रेजिस्टन्स कसा असतो, तो 0 असतो। आणि आपल्याला आज आपण शिकवलं की ते खूपच सोपं वाटतं, पण उद्या आपल्याला जर विचारलं की व्होल्टेज सोर्सचं किंवा करंट सोर्सचं त्यामध्ये किंवा प्रॅक्टिकल किंवा आयडियलचं जर विचारलं तर आपल्याला सगळं एकत्र होऊन जातं। पण हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर मी एक एक स्लाईड या ठिकाणी ओपन करतो आणि त्या स्लाईडच्या माध्यमातून तुम्हाला सांगत जातो। तर सर्वात पहिले आपण आयडियल व्होल्टेज सोर्स या ठिकाणी बघणार आहे। ओके, तर बघा आयडियल व्होल्टेज सोर्स तुमच्या समोर मी ओपन करतो। या ठिकाणी करंट सोर्सचे टाईप पण दिले, ते तुम्हाला मी नंतर सांगतो। बघा या ठिकाणी त्या पहिले एक सांगायचं मित्रांनो, आपली जी टेस्ट सिरीज आहे आणि आपला जो बुलेट पॉईंटचा कोर्स आहे तो आपल्या ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आणि आज आषाढी एकादशी निमित्त त्यावरती 10% आपण डिस्काउंट दिलेलं आहे। ओके, आणि आपल्या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे कोर्सेस परचेस करू शकता। ओके, आणि मित्रांनो जी कोर्सची फी आहे ती एकदम निग्लिजिबल त्या ठिकाणी राहणार आहे। ओके, तर या ठिकाणी बघा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसलाय। ओके, दिसलंय। आता याचा डायग्राम आपल्या डोळ्यासमोर आल्या म्हणजे आपल्याला चक्कर येते, पण ह्या डायग्राम आपण आता एकदम नॉर्मली समजून घेणार आहे। ओके, तर मी तुम्हाला काय सांगितलं, कोणतीही आयडियल गोष्ट असली, मी काय सांगितलं, कोणतीही आयडियल गोष्ट असली की त्या ठिकाणी रेजिस्टन्स काय असतो मित्रांनो, रेजिस्टन्स असतो 0। मग मला सांगा, या ठिकाणी रेजिस्टन्स तुम्ही 0 पण बघितलं आणि रेजिस्टन्स इन्फिनिटी पण बघितलं, पण लक्षात ठेवा जेव्हा तुमचा रेजिस्टन्स 0 असतो तेव्हा तिथला रेजिस्टन्स तुमचा शॉर्ट सर्किट असतो। तुम्हाला सांगतो बघा, आता हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, इथे रेजिस्टन्स कसा आहे मित्रांनो, म्हणजे हे सर्किट कसं आहे, या ठिकाणी ओपन सर्किट आहे, म्हणजेच ओपन सर्किटचा रेजिस्टन्स मग काय असेल, इथून करंट पास होणार आहे का, नाही, मग इथला करंट काय असेल, 0। करंट 0 म्हणजे तिथला रेजिस्टन्स काय असतो, खूप जास्त, म्हणजे इन्फिनिटी असतो। ओके, मग लक्षात ठेवा ओपन सर्किटचा रेजिस्टन्स काय असतो, खूप जास्त, म्हणजे इन्फिनिटी असतो। आणि शॉर्ट सर्किट, मग आता यालाच मी काय करतो, शॉर्ट करतो, अशा पद्धतीने काय करतो, मी याला शॉर्ट करून टाकतो, म्हणजे इथून काय होईल, करंट पास होईल आता, म्हणजे इथला रेजिस्टन्स काय झाला मित्रांनो, 0 झाला का नाही 0। मग या ठिकाणी जे आपलं आयडियल व्होल्टेज सोर्सचं जे सर्किट असतं ते असतं शॉर्ट, काय असतं, शॉर्ट सर्किट, म्हणजे तिथला रेजिस्टन्स काय झाला, मग 0 झाला। आणि ते जर सर्किट ओपन असतं तर तिथला रेजिस्टन्स काय झाला असता, मग आपला या ठिकाणी इन्फिनिटी झाला असता। अशा पद्धतीने तुम्ही रेजिस्टन्सची कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। तर हीच गोष्ट मी तुम्हाला
एका डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजून सांगतो। तर या ठिकाणी बघा, ही झाली तुमची डायग्राम, कोणती? ही झाली तुमची डायग्राम कशाची? आयडियल व्होल्टेज सोर्सची। तर या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं परत की आयडियल व्होल्टेज सोर्स हा तुम्ही कोणत्या सिम्बॉलने रिप्रेझेंट करता। तर बघा, असा सिम्बॉल असतो तुमचा कशाचा? आयडियल व्होल्टेज सोर्सचा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं म्हणजे तुमचा तो झाला व्होल्टेज सोर्स। आणि या ठिकाणी मग आयडियल व्होल्टेज सोर्स झाले की किंवा या ठिकाणी प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स झाले, या ठिकाणी त्याला रिप्रेझेंट करतात असा असतो सिम्बॉल, किंवा मग या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्हची अशासुद्धा 2 लाईनच्या माध्यमातून तो सिम्बॉल त्या ठिकाणी मेन्शन केला जातो। ओके, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। याच या ठिकाणी सिम्बॉलवरून आपण समोर काय बघणार आहे? प्रॉब्लेमचे थोडेफार कन्सेप्टसुद्धा बघणार आहे। त्यामुळे आयडियल व्होल्टेज सोर्स किंवा मग प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स किंवा मग तिकडे करंट सोर्सेस याचे सिम्बॉल वेगवेगळे, तर ते तुम्हाला काय करायचं? लक्षात ठेवायचं। आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ओके, तर या ठिकाणी हा सिम्बॉल कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा? बघा, व्होल्टेज तुमच्या बॅटरीमध्ये काय असतं? व्होल्टेज असतं आणि बॅटरीचा सिम्बॉल तुम्ही कसा देता? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी दर्शवता। त्यामुळे आपण या ठिकाणी व्होल्टेज सोर्स या ठिकाणी अशा सिम्बॉलच्या माध्यमात त्या ठिकाणी दर्शवणार आहे। तर मला सांगा मित्रांनो, या डायग्राममध्ये तुम्हाला कुठे रेजिस्टन्स दिसतोय का? अशा पद्धतीने कुठे रेजिस्टन्स या ठिकाणी दिसतोय का? नाही, म्हणजे इथला जो रेजिस्टन्स आहे तो काय झाला आहे? शॉर्ट सर्किट झाला आहे। काय झाला? शॉर्ट सर्किट। मग शॉर्ट सर्किट जर रेजिस्टन्स असेल तर तिथला रेजिस्टन्स काय असतो मित्रांनो? 0 असतो। मग इथला जर रेजिस्टन्स 0 असेल, लक्षात घ्या, जर इथला रेजिस्टन्स जर 0 असेल तर इथले लॉसेस काय असतात मित्रांनो? अरे इथले लॉसेस पण काय असणार? 0च असणार ना। लॉसेस मी एल अक्षराने त्या ठिकाणी दर्शवतो बघा। जर ते तुमचा रेजिस्टन्सच नाही आहे तर त्या ठिकाणी हीट जनरेट होईल का? हीट जनरेट होणार नाही आणि तुमचे त्या ठिकाणी लॉसेससुद्धा होणार नाही। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं की तिथला रेजिस्टन्स 0 आहे आणि रेजिस्टन्स 0 आहे म्हणून तिथले काय झाले? लॉसेससुद्धा 0 झाले। म्हणून आयडियल कोणती गोष्ट झाली म्हणजे तिथे लॉसेस नसतात, हे लक्षात ठेवायचं। म्हणून आपले इथले काय झाले? लॉसेससुद्धा काय झाले मित्रांनो? 0 झाले। मग इथे आपले लॉसेस होणार आहे का नाही? जर आपले लॉसेस होत नसले, काय जर आपले लॉसेस होत नसले तर मला सांगा, हा VS काय सोर्स दिला आहे आपण या ठिकाणी, काय झाला या ठिकाणी? ठीक आहे, सोर्स वगैरे सोडून द्या, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी व्होल्टेज दिला आणि इकडे आउटपुट घेतला। जर मला सांगा इथे जर कोणता लॉसेस होत नसेल तर इथे दिलेला व्होल्टेज सेमच तुम्हाला इथे भेटणार आहे। म्हणजे या ठिकाणी VS इथं जो दिसतोय तुम्हाला हा इथला, आणि हा V0 म्हणजे तुम्हाला लोडचा आपण या ठिकाणी दर्शवू, लोडचा व्होल्टेज, हे दोन्ही या ठिकाणी काय असतं मित्रांनो? सेम असतं। म्हणून आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये हा एक नवीन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की तुम्ही दिलेला व्होल्टेज आणि लोडला मिळालेला व्होल्टेज हे दोन्ही व्होल्टेज कसे असतात? सेम असतात। का सेम असतात? कारण तिथला रेजिस्टन्स 0 असतो। काय? तिथला रेजिस्टन्स 0 असतो। या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे? चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहे। आणि लक्षात ठेवायचं काम नाही, कारण मी तुम्हाला सर्व गोष्टी कन्सेप्टनुसार त्या ठिकाणी सांगतोय। आणि हे काय सांगितलं मी? इन्फिनिटी जेव्हा तुमचा त्या ठिकाणी रेजिस्टन्स ओपन असेल। ओके, ती गोष्टसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या करंट कोर्समध्ये। ओके, तर मित्रांनो आता ह्या झाल्या आपल्या गोष्टी, मेन गोष्टी। ओके, तर या ठिकाणी आता परत एक गोष्ट तुम्हाला सांगायची, मी गोष्ट सांगतो आणि गोष्ट सांगितल्यानंतर तिची कन्सेप्टसुद्धा तुम्हाला सांगतो बघा। ओके, मी जसं सांगतोय तसं या ठिकाणी काय करायचं आहे? स्टार्टिंगला तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे। ओके, आणि नंतर दुसऱ्या वेळेस परत व्हिडिओ बघायचा आणि मी जसं सांगतोय तशी एक नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायची आहे। ओके मित्रांनो, आता ही दुसरी डायग्राम नेमकं हे चित्र आहे कशाचं? हे चित्र तुम्हाला सांगतंय का? बघा, व्होल्टेज सोर्स जर आला की व्होल्टेज सोर्समध्ये व्होल्टेज बदलत नाही, तो कॉन्स्टंट असतो। काय? जर व्होल्टेज सोर्स आला तर व्होल्टेज सोर्समध्ये व्होल्टेज हा काय असतो? कॉन्स्टंट असतो। हा एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा। मग तिकडे करंट सोर्समध्ये गेल्यानंतर तुमचा करंट कॉन्स्टंट असणार आहे, करंट बदलणार नाही आहे। मग लक्षात ठेवायचं, आपण जी गोष्ट शिकतोय तो मोठा, काय? आपण जी गोष्ट शिकतोय तो मोठा। मग आपण आता व्होल्टेज सोर्स शिकतोय, मग व्होल्टेज सोर्स आपल्या या ठिकाणी कसा? मोठा। म्हणजेच कसं आपण या ठिकाणी खेड्यागावात म्हणतो की हा मोठ्या बापाचा हा वाकत नाही, काय? हा मोठ्या बापाचा हा वाकतच नाही। ओके, तशा पद्धतीने इथं आता व्होल्टेज सोर्स शिकतोय, मग व्होल्टेज सोर्स मोठ्या बापाचा म्हणजे हा काय होत नाही? कॉन्स्टंट राहतो, हा बदलत नाही, जसं आहे तसाच राहतो। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला हा ग्राफ दिसतोय, या ठिकाणी व्होल्टेज दिलंय मित्रांनो आणि या ठिकाणी करंट दिलंय। तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा करंट वाढत जातोय पण तुमचा व्होल्टेज कॉन्स्टंट आहे। ही रेषी अशा पद्धतीने वरती किंवा खाली चालली का?
चालली का खाली? नाही. जर खाली चालली असती तर तुमचा व्होल्टेज या ठिकाणी बघा कमी होत गेला असता आणि हीच लाईन जर वरती गेली असती तर या ठिकाणी तुमचा व्होल्टेज वाढत गेला असता. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी लाईन आहे ही कॉन्स्टंट समोर चालली बघा, या ठिकाणी कोणतीही खालीवर होत नाही, म्हणून तुमचा इथला व्होल्टेज काय असतो? कॉन्स्टंट असतो. काय? इथला व्होल्टेज कॉन्स्टंट असतो. हा एक पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आपल्या या ठिकाणी असणार आहे. आता हीच डायग्राम आपल्याला कधी कधी उलटी विचारली जाते, ती सुद्धा कशी उलटी विचारली जाते ते तुम्हाला सांगतोय. आता वरती व्होल्टेज घेतला तर वरती करंट कधी कधी पेपरला फिरून विचारल्या जातं आणि खाली व्होल्टेज. मग तुम्हाला काय सांगितलं मी? व्होल्टेज बदलत नाही. मग ही जी रेष आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला द्यावी लागते. बघा अशा पद्धतीने डायग्राम थोडीशी फिरून विचारली जाते, ही तुम्हाला लक्षात आली पाहिजे. इथे तुमचं काय होतोय? करंट व्हॅरी होतोय, व्होल्टेज कॉन्स्टंट आहे आणि इथे सुद्धा काय होतो? करंट व्हॅरी होतो, व्होल्टेज तुमचा कॉन्स्टंट आहे. ओके, अशा पद्धतीने फिरून प्रश्न त्या ठिकाणी मग विचारल्या जातो. ओके, आता दुसरी गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची, या ठिकाणी जागा कमी आहे त्यामुळे मला पुसून टाकावं लागते. बघा या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज या ठिकाणी हा आपला या ठिकाणी आहे. ओके, आउटपुट व्होल्टेज आणि आपला या ठिकाणी जो सोर्सला दिलेला व्होल्टेज आहे तो या ठिकाणी कसं आहे? सारखे. का सारखे? कारण या ठिकाणी जो IR ड्रॉप होणार होता आपला तो 0 आहे. आता IR ड्रॉप 0 आहे म्हणजेच काय? आपला रेजिस्टन्स पण 0 आहे. मग मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी आपला रेजिस्टन्स 0 आहे म्हणजेच आपला काय आहे? ड्रॉप 0 आहे. आणि ड्रॉप 0 असला म्हणजेच या ठिकाणी कधी लक्षात ठेवा, जो आपला आउटपुट व्होल्टेज आहे तो त्या ठिकाणी करंटवरती डिपेंड नसतो. मग या ठिकाणी डज नॉट डिपेंड, मी तुम्हाला लिहून देऊ का? या ठिकाणी लिहून देतो, डज नॉट डिपेंड. ओके, डज नॉट डिपेंड काय म्हणजे कोण? या ठिकाणी करंट. काय? करंट इज डज नॉट डिपेंड. करंट इज डज नॉट डिपेंड. सॉरी हा उलटे झाला, कसं लिहायला पाहिजे होतं? व्होल्टेज. काय? व्होल्टेज. हा व्होल्टेज जो आहे तो व्होल्टेज डज नॉट डिपेंड. ओके, बघा व्होल्टेज डज नॉट डिपेंड इन करंट. ओके, तुम्हाला चांगल्या पद्धतीने नंतर लिहून घ्यायचं आहे की या ठिकाणी जो आउटपुट व्होल्टेज असतो मित्रांनो कशामधला? आयडियल व्होल्टेज सोर्समधला, तो व्होल्टेज या ठिकाणी इथल्या करंटवरती डिपेंड नसतो, कारण इथला लॉस जो असणार आहे आपला 0 असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काय शिकलो? आयडियल व्होल्टेज सोर्स या ठिकाणी शिकलो. ओके, आता आयडियल व्होल्टेज सोर्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स बघायचं आहे. मग आपण आता प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सची जी आपली स्लाईड असणार आहे त्यावरती स्क्रोल करूया. ओके, तर बघा अशा पद्धतीने प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सच्या सुद्धा मी डायग्राम तुम्हाला परिपूर्ण समजून सांगणार आहे. ओके, तर या ठिकाणी नंबर 1ची डायग्राम दिसते आणि त्या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स पण दिसतो मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं आहे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स जो असतो त्या ठिकाणी जो रेजिस्टन्स असतो तुमचा, तो रेजिस्टन्स असतो कमीत कमी. किती असतो? कमीत कमी. हे तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे की प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आला म्हणजे त्या ठिकाणी तुमचा काय झाला? रेजिस्टन्स आला. आणि रेजिस्टन्स कसा असणार आहे? मग कमीत कमी त्या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जे ज्या गोष्टी मी सांगेल तेवढंच तुम्हाला बघायचं आहे, कारण शेवटी तुम्हाला चार्ट देईन, त्या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. ओके, आता प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये काय असतो मी तुम्हाला सांगितलं, रेजिस्टन्स काय असतो कमीत कमी, ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स दिसतोय मित्रांनो, दिसलाय. या ठिकाणी ही डायग्राम आहे आणि या डायग्राममध्ये तुम्हाला काय झालं? रेजिस्टन्स या ठिकाणी दिसलाय. मग आता मला सांगा, या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं? इथला रेजिस्टन्स काय असतो? कमीत कमी. मग रेजिस्टन्स काही का होईना, थोडा का होईना या ठिकाणी आहे. मग रेजिस्टन्स आहे म्हणजे इथले काय जाणार? इथं ड्रॉपसुद्धा होणार आहे या ठिकाणी. मग ड्रॉप जर झाला मित्रांनो तर या ठिकाणी जो आपला आउटपुट या ठिकाणी व्होल्टेज भेटणार आहे ते किती भेटणार आहे? आपल्याला काहीतरी कमी भेटणार आहे. मग हे व्होल्टेज दिलेलं आपण VS आहे. ओके, म्हणजे VS आपलं व्होल्टेज असणार आहे टोटल, तो V आउटपुट. काय? V आउटपुट अधिक आपला लॉस, अधिक आपला लॉस एवढं राहणार आहे. बरोबर, एवढी गोष्ट तुम्हाला कळाली की जे व्होल्टेज तुम्ही दिलं आहे ते व्होल्टेज या ठिकाणी इथपर्यंत जाईपर्यंत पूर्ण जाणार आहे का? नाही, या ठिकाणी एवढा लॉस होणार आहे कारण इंटरनल रेजिस्टन्स त्या ठिकाणी आपला आहे. ओके, एवढं तुम्हाला या ठिकाणी कळालं. तर पेपरला ह्या दोन गोष्टी येतात. कोणत्या? या ठिकाणी म्हणजे जो प्रॅक्टिकल व्होल्टेज, प्रॅक्टिकल कोणतीही गोष्ट असली म्हणजे तिथे लॉस होणार आहे, म्हणजे तिथे रेजिस्टन्स असणार आहे. मग तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे? कमीत कमी रेजिस्टन्स असणार आहे. ओके, एवढं लक्षात ठेवलं मग हे तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे हे ठिकाणी काही लक्षात ठेवायची गरज नाही. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आला म्हणजे तिथे काय असतो? कमीत कमी रेजिस्टन्स असतो. आता रेजिस्टन्स आला म्हणजे आउटपुट आपल्याला परिपूर्ण भेटलं का? नाही. मग हा ग्राफ तुम्हाला मी आता या ठिकाणी समजून सांगतो. ओके, तर ह्या ग्राफमध्ये तुम्हाला डायरेक्टली दिसतंय की या ठिकाणी डायरेक्ट
स्ट्रेट लाईन दिसते का तुम्हाला? नाही, एवढा तुमचा ड्रॉप झाला आहे. मग हा ड्रॉप असणार आहे आपला IR ड्रॉप. ओके, मग एवढा ड्रॉप झाला म्हणजेच आपल्याला जे आउटपुट भेटणार होतं हे स्ट्रेट लाईनचं, ते स्ट्रेट लाईनचं आपल्याला आउटपुट भेटणार आहे का? म्हणजे इथलं जे कॅरेक्टरिस्टिक असणार आहे ते स्लाइटली डाऊन असणार आहे. काय असणार आहे? स्लाइटली डाऊन. जर तुम्ही या ठिकाणी मशीनचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला शंट जी मोटर असते, शंट मोटरचे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक हे स्लाइटली डाऊनवर्ड या ठिकाणी असतात. त्याच पद्धतीने इथले कॅरेक्टरिस्टिक असतात मित्रांनो आपल्या प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समधले. ओके, तर या ठिकाणी मग हे अशा पद्धतीने कॅरेक्टरिस्टिक कशामुळे झाले? या ठिकाणी या रेजिस्टन्समुळे आपला काय झाला? ड्रॉप झाला. मग तुम्हाला या ठिकाणी एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स जो असतो त्या ठिकाणी तुमचा रेजिस्टन्स हा काय असतो? कमीत कमी त्या ठिकाणी असतो मित्रांनो. ओके, आता यामध्ये आणि पाठीमागच्या याच्यामध्ये जे आयडियल व्होल्टेज सोर्स सांगितलं होता त्यामध्ये आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये एक गोष्ट ही वेगवेगळी आहे. त्या ठिकाणी सांगितलं होतं की मी या ठिकाणी जो करंट असणार आहे तो करंट या ठिकाणी जो आपला व्होल्टेज असणार आहे व्होल्टेज करंटवरती डिपेंड नसणार आहे. बट या ठिकाणी जो तुमचा हा व्होल्टेज असणार आहे मित्रांनो, हा व्होल्टेज या ठिकाणी करंटवर डिपेंड असणार आहे. कारण इथे जे रेजिस्टन्स असणार आहे तो कमीत कमी असणार आहे, म्हणजे या ठिकाणी कोणती तरी लॉसेस असणार आहे. मग लॉसेस आले म्हणजे या ठिकाणी काय झाला? लॉसेस आहे म्हणजे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आहे म्हणजे तुमचा IR ड्रॉप आहे मित्रांनो. आणि IR ड्रॉप असल्यामुळे तुमचा जो या ठिकाणी व्होल्टेज असणार आहे, जो आउटपुट व्होल्टेज असणार आहे तो तुमच्या करंटवरती डिपेंड असणार आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी आता आपले प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स संपले. आता व्होल्टेज सोर्स संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? करंट सोर्स बघायचे. आणि व्होल्टेज सोर्सला आपल्याला करंट सोर्समध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचे आणि करंट सोर्सचं आपल्याला व्होल्टेज सोर्समध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं ते सुद्धा आपण बघणार आहे. त्याची तुम्ही काहीही काळजी करायचं काम नाही. तर करंट सोर्स बघायचं आहे आपल्याला. या ठिकाणी करंट सोर्समध्ये पहिलाच टाईप आपला येणार या ठिकाणी मित्रांनो आयडियल करंट सोर्स. आयडियल गोष्ट आली म्हणजे त्या ठिकाणी काय झालं? मग या ठिकाणी आपला लॉस झाला नाही. आता तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं होतं आयडियल म्हणजे रेजिस्टन्स नसतो, पण आपल्या करंट सोर्समध्ये वेगळी गोष्ट आहे. मग जो आयडियल करंट सोर्स असणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी जो आपला रेजिस्टन्स असणार आहे तो ओपन सर्किट असणार आहे. मग तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी एखादं सर्किट आहे आणि ते ओपन आहे तर तिथला रेजिस्टन्स कसा असतो? इन्फिनिटी. मग हा पॉईंट तुम्हाला एकदम हायलाईट करून लिहायचा आहे की जे आयडियल करंट सोर्स असतो त्या आयडियल करंट सोर्समध्ये तुमचा जो रेजिस्टन्स असतो तो इन्फिनिटी असतो. मग इन्फिनिटी का असतो? तर हा दुसरा पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे की आयडियल करंट सोर्समध्ये रेजिस्टन्स इन्फिनिटी असल्यामुळे म्हणजे तिथलं जे सर्किट आहे ते ओपन सर्किट असतं आणि ओपन सर्किट असल्यामुळे तिथला रेजिस्टन्स काय असतो? इन्फिनिटी. तर तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मी डायग्रामच्या मदतीने सांगतो जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी ह्या परिपूर्ण या ठिकाणी लक्षात येतील. ओके, तर या ठिकाणी सर्वात पहिले हा सिम्बॉल सांगतो मित्रांनो की तुम्हाला रिप्रेझेंट कोणत्या कोणत्या सिम्बॉलने त्या ठिकाणी करायचे. कुणाला? आपल्या करंट सोर्सला. तर बघा या ठिकाणी करंट सोर्स जो असतो तो तुम्हाला रिप्रेझेंट करायचा या ठिकाणी अशा हा सिम्बॉल ना. ओके, तर हा सिम्बॉल असतो तुमचा करंट सोर्सचा. आणि व्होल्टेज सोर्सचा तुम्हाला मी सांगितलं आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं किंवा मग या ठिकाणी हे सिम्बॉलसुद्धा या ठिकाणी आपण दर्शवतो. ओके, अशा पद्धतीने ह्या दोन्ही सिम्बॉलना आपण व्होल्टेज सोर्स आणि या सिम्बॉलना आपण करंट सोर्स या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम्स आला या ठिकाणी डायग्राम दिली असते त्या ठिकाणी असं असतं किंवा असं त्या ठिकाणी असतं. मग त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं असतं की हा करंट आहे का व्होल्टेज आहे, करंट सोर्स आहे की व्होल्टेज सोर्स आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असतं. मग तुम्हाला या ठिकाणी त्याचे सिम्बॉल आले पाहिजे. ओके, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ओपन सर्किट काय असतं? इथलं सर्किट म्हणून तिथला रेजिस्टन्स इन्फिनिटी असतो. ओके, बघा या ठिकाणून काय झालं? तुमचा करंट निघला बघा. मग करंट निघल्यानंतर काय होईल? अशा पद्धतीने करंट समोर येईल आणि काही करंट इकडे जाण्याचा प्रयत्न करल. बट या ठिकाणी तुमचं जे सर्किट आहे ते कसं आहे? ओपन आहे आणि ओपन सर्किट असल्यामुळं इथला रेजिस्टन्स बघा काय झाला? इन्फिनिटी झाला. मग इकडे करंट जाणार आहे का? तुमचं नाही. जो पूर्ण करंट आला तो पूर्ण करंट डायरेक्टली काय होणार आहे? समोर या ठिकाणी तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीने पूर्ण करंट तुम्हाला काय होणार आहे? आउटपुटला त्या ठिकाणी मिळणार आहे. मग तुमचा ड्रॉप झाला का? नाही, कारण तुम्हाला जाताना रस्त्यामध्ये रेजिस्टन्स लागलाच नाही. काय? रेजिस्टन्स लागला नाही. कोणता रेजिस्टन्स? सिरीजमध्ये. लक्षात ठेवा करंट सोर्समध्ये जो रेजिस्टन्स असतो बघा, करंट सोर्समध्ये जो रेजिस्टन्स असतो तो पॅरलल असतो. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला व्होल्टेज सोर्समध्ये सांगायचं राहिलं तो कसा असतो?
सिरीजमध्ये असतो, व्होल्टेज सोर्समध्ये सिरीजमध्ये असतो आणि करंट सोर्समध्ये तो पॅरलल असतो. आणि हा पॅरलल असल्यामुळे या ठिकाणी याचा आपल्याला काही प्रॉब्लेम झाला नाही. डायरेक्टली आपल्याला काय झालं, या ठिकाणी करंट जसा आला तसा डायरेक्टली आउटपुटला भेटला. मग या ठिकाणी मित्रांनो लॉसेस झाला का, नाही, या ठिकाणी कोणताही लॉसेस आपला झाला नाही. मग लक्षात ठेवायचं आयडियल करंट सोर्समध्ये सुद्धा आपला कोणता लॉस होत नाही. जसं की आपण आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये बघितलं आपला कोणताही लॉस त्या ठिकाणी झाला नव्हता, तसंच आपला काय झाला आयडियल करंट सोर्समध्ये कोणताही लॉस झाला नाही. कारण या ठिकाणी काय झालं, आपला रेझिस्टन्स त्या ठिकाणी आपल्याला मधात सिरीजमध्ये रस्त्यात कुठे भेटला नाही. डायरेक्ट जो करंट निघला आपला तो डायरेक्ट आउटपुटला त्या ठिकाणी गेला. ओके, आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची, या ठिकाणी आउटपुटला तुमचा काय झाला, व्ही आउटपुट झाला. म्हणजे ते व्ही आउटपुट म्हणजे या ठिकाणी जो करंट या ठिकाणून जो करंट निघला तो करंट पूर्ण इथे भेटला. ओके, मग कधीही लक्षात ठेवा जो आउटपुटचा करंट असतो तो या ठिकाणी कशामध्ये, आयडियल करंट सोर्समध्ये जो आउटपुटचा करंट सोर्स असतो, काय म्हणजे करंट जो असतो तो इथल्या व्होल्टेजवरती डिपेंड नसतो. काय, इथल्या व्होल्टेजवरती डिपेंड नसतो. का व्होल्टेजवरती डिपेंड नसतो, कारण इथे कोणताही ड्रॉपच झाला नाही. काय, इथे कोणता ड्रॉपच झाला नाही. आणि ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचे, सर्वात पहिले लेक्चर मी तुम्हाला सांगतोय तर पहिले बघून घ्यायचे आणि परत एकदा बघायचे आणि परत एकदा बघता वेळेस मग नोट्स काढायच्या. स्टार्टिंगला नोट्स काढायचे नाही, कारण तुम्ही नोट्स काढायला जाता आणि मी काय कन्सेप्ट या ठिकाणी सांगतो, कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येत नाही, फक्त रायटिंग तुम्ही करता. मग सर्वात महत्त्वाचं असतं कन्सेप्ट, कारण आपण लिहू किती वेळेस लिहू शकतो, काही पण करू शकतो, पण या ठिकाणी कन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाची असते जी की आपल्याला या ठिकाणी कोणीही सांगत नाही. मग ओके, त्यामुळे लक्षात ठेवा इथे जो करंट असतो मग हा करंट काय होतो, इथल्या व्होल्टेजला डिपेंड नसतो. कारण इथे काय असतो, इथे कोणताही रेझिस्टन्स या ठिकाणी आपल्याला सिरीजमध्ये लागला नाही, म्हणजे या ठिकाणी कोणताही आपला IR ड्रॉप त्या ठिकाणी झाला नाही. ओके, असे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचे. आता तुम्हाला मी सांगितलं जो आपण शिकतोय, जी गोष्ट शिकतोय ती कशी असते, कॉन्स्टंट असते, ती चेंज होत नाही. पहिले आपण व्होल्टेज सोर्स शिकला म्हणून तिथला व्होल्टेज कॉन्स्टंट होता, करंट व्हॅरी होत होता. आता आपण करंट सोर्स शिकतोय म्हणजे तिथला काय होणार आहे, करंट व्हॅरी होणार आहे का, नाही, करंट काय राहणार आहे, तिथला कॉन्स्टंट राहणार आहे, तिथला फक्त व्होल्टेज व्हॅरी होणार आहे. मग तुम्हाला या ठिकाणी दिसतंय इथे करंट आला, इथे व्होल्टेज आला. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की व्होल्टेज वाढत चाललाय. काय, व्होल्टेज वाढत चाललाय, पण करंट कसा आहे, कॉन्स्टंट आहे. करंट खालीवर ही जी लाईन चालली ती इकडे खाली किंवा वर जाते का, नाही, म्हणजेच काय तुमचा करंट त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे आणि फक्त तुमचा त्या ठिकाणचा व्होल्टेज व्हॅरी होते. ओके, हाच ग्राफ तुम्हाला जसं मी व्होल्टेज सोर्समध्ये सांगितलं, या ठिकाणी व्होल्टेज येऊ शकतो आणि या ठिकाणी करंट येऊ शकतो आणि या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज व्हॅरी होतानाच दाखवायचा आहे. पेपरमध्ये डायरेक्ट डायग्राम येते आणि तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं असतं की खालीलपैकी कोणते कॅरेक्टरिस्टिक्स हे आयडियल करंट सोर्सचे आहे किंवा मग प्रॅक्टिकल करंट सोर्सचे आहे किंवा मग व्होल्टेज सोर्स, त्यामध्ये मग आयडियल किंवा प्रॅक्टिकल असे ऑप्शन असतात आणि त्यापैकी तुम्हाला एक तर ऑप्शन म्हणजे डायग्राम असतात आणि वरती विचारलं जातं कोणतं तरी एक, त्यावरून तुम्हाला काय करायचं असतं मग सांगायचं असतं. अशा पद्धतीने आयडियल करंट सोर्स तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी कळाला असेल. ओके, आणि काही पॉईंट जर राहिलेच तर मी लक्षात आले की पुढच्या कन्सेप्टच्या वेळेस सांगूनच देतो. ओके, आता हा झाला आयडियल करंट सोर्स. आयडियल करंट सोर्सच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल करंट सोर्स बघायचा आहे. कोणतीही प्रॅक्टिकल गोष्ट आपण शिकायला गेलो म्हणजे तिथे लॉसेस तर असणारच. ओके, आयडियलच्या वेळेस लॉसेस असतात का, नाही, जसं की आपला आयडियल करंट सोर्स आपण शिकलो त्या ठिकाणी आपले कोणते लॉसेस झाले नाही. पण आता प्रॅक्टिकली गोष्ट शिकतोय म्हणजे प्रॅक्टिकल कोणतीही गोष्ट आपण करायला गेलो मग ती कोणतीही असो, आपण जर तुम्ही एका वायरमधून जर करंट पास केला, मला सांगा या वायरमधून तुम्ही करंट पास केला, इथे तुम्ही रेझिस्टन्स लावलेला नसतो पण त्या वायरचा प्रॅक्टिकली काहीतरी रेझिस्टन्स असतो मित्रांनो, त्या ठिकाणी मग लॉस होतो. ओके, तशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आता प्रॅक्टिकल हे स्ट्रक्चर बघायचे आणि ह्या डायग्रामच्या मदतीने तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, आता पहिल्या ठिकाणी मी काय सांगितलं तुम्हाला, आयडियल करंट सोर्सच्या वेळेस या ठिकाणी काय असतो, तिथला रेझिस्टन्स जो असतो तो इन्फिनिटी असणार आहे. ओके, पण इथला जो रेझिस्टन्स असतो मित्रांनो कशाचा, प्रॅक्टिकल करंट सोर्सचा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने तो सुद्धा पॅरललमध्ये लावलेला आहे. आणि प्रश्न एक असा येतो की व्होल्टेज सोर्समध्ये रेझिस्टन्स कसा असतो, तो सिरीजमध्ये त्या ठिकाणी असतो आणि प्रॅक्टिकल म्हणजे तिकडे प्रॅक्टिकल असो की मग आयडियली असो व्होल्टेजमध्ये तो सिरीजमध्ये असणार आणि तुम्ही करंट सोर्समध्ये आले की तो पॅरललमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला दिसतो, तो पॅरललमध्ये लावलेला असतो. खूप साऱ्या वेळेस हे प्रश्न पेपरला येऊन गेले आणि रेझिस्टन्सचे पेपरला प्रश्न तर प्रत्येक वेळेसच या ठिकाणी येतात मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी तुमचा रेझिस्टन्स असतो तो जास्तीत जास्त असतो. कसा असतो, जास्तीत जास्त.
बघा तुम्हाला मी प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये सांगितलं होतं की कसा असतो रेजिस्टन्स कमीत कमी, मग त्याच्या उलटं इथं यायचं की प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये कसा असतो जास्तीत जास्त असतो, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग मित्रांनो रेजिस्टन्स जास्तीत जास्त असतो म्हणजे इथे तुमचे लॉसेस होणारच. काय होणार? तुमचे लॉसेस होणार. तर लॉसेस झाल्यामुळे तुमचा जो आउटपुट भेटतो या ठिकाणी, काय आउटपुट भेटतो तो पूर्ण भेटणार आहे का तुम्हाला? नाही. मग या ठिकाणून जेवढा तुम्ही करंट या ठिकाणी पाठवला तेवढा पूर्ण करंट तुम्हाला समोर भेटतो का मित्रांनो? नाही, पूर्ण करंट भेटत नाही. आणि तो करंट का भेटत नाही मी तुम्हाला सांगतो. काही करंट या ठिकाणून समजा डिवाइड होतो बघा, काही करंट इकडे येतो आणि काही करंट या ठिकाणी इकडे जातो. ओके, या ठिकाणी जो काही करंट इकडे आला मित्रांनो तो ह्या रेजिस्टन्समुळे त्या ठिकाणी याचा ड्रॉप होतो आणि ड्रॉप झाल्यामुळे या ठिकाणी हीट निर्माण होते आणि या ठिकाणी मग आपली लॉसेस होतात आणि काही करंट आपला मग समोर जातो. मग पूर्ण करंट आपला समोर गेला का? नाही. म्हणून या ठिकाणी आपला लॉस झाला. मग या ठिकाणी जे आउटपुट भेटणार होतं आपल्याला समोर ते परिपूर्ण भेटलं का? नाही. मग हेच तुम्हाला काय करतो मी आता या आपल्या डायग्रामच्या मदतीने समजून सांगतो. ओके, तर या ठिकाणी तुम्ही हे डायग्राम बघू शकता. तुम्हाला अशा पद्धतीने व्होल्टेज आणि करंटचे कॅरेक्टरिस्टिक्स डायग्राम या ठिकाणी दिली. ओके, या ठिकाणी आहे व्होल्टेज आणि या ठिकाणी आहे करंट. आपण करंट सोर्स बघतोय. मग करंट सोर्समध्ये करंट कसा राहणार आहे आपला? कॉन्स्टंट. मग या ठिकाणी बघू शकता तुमचा करंट कसा आहे? कॉन्स्टंट आहे का मित्रांनो? नाही, करंट कॉन्स्टंट नाही आहे. मग हा करंट कॉन्स्टंट का राहिला नाही? कारण या ठिकाणी काय झालं, तुमचे झाला IR ड्रॉप म्हणजे हा झाला तुमचा लॉस आणि या लॉसमुळे काय झालं, तुमचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते स्लाइटली डाऊन गेले खाली. कसे झाले? स्लाइटली डाऊन. मग कशामुळे? कारण या ठिकाणी काय झालं, तुमचा लॉस झाला. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं, मी पाठीमागं आयडियल करंट सोर्सच्या वेळेस सांगितलं होतं की त्या ठिकाणचा जो करंट असतो काय, त्या ठिकाणचा करंट जो असतो तो तुमच्या व्होल्टेजवर डिपेंड नसतो. ओके, पण इथे लक्षात ठेवायचं इथला जो करंट असणार आहे इथल्या व्होल्टेजवरती डिपेंड असणार आहे मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे दोन्ही चारही पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, चांगल्या पद्धतीने नोट्स करायचे. सर्वात पहिला पॉईंट तुम्हाला रेजिस्टन्सचा लिहायचा आहे, नंतर ड्रॉपचा लिहायचा आहे, नंतर कॅरेक्टरिस्टिकची डायग्राम आणि ही डायग्राम, सर्व डायग्राम काढून एक एक मुद्दा या ठिकाणी पॉईंट निशी तुम्हाला काय करायचं आहे, एकदम ड्रॉ करून लिहून घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने बेसिक आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी कशाची, या करंट सोर्सेसची बघितली. पण तुम्हाला एक या ठिकाणी सांगितलं मी, इथला जो करंट असतो मित्रांनो हा तुमच्या कशावरती, व्होल्टेजवरती डिपेंड असतो. मग याचं कसं असतं, इनव्हर्स रिलेशन या ठिकाणी असतं मित्रांनो. तुमचा व्होल्टेज जेवढा या ठिकाणी वाढेल, काय व्होल्टेज जेवढा या ठिकाणी वाढेल तेवढंच करंट तुमचं कमी होतं. मग तुम्हाला प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये लक्षात ठेवायचं आहे की जेवढं व्होल्टेज आपलं या ठिकाणी वाढणार आहे तेवढा करंट या ठिकाणी कमी होणार आहे. ओके, मग हेच जर तुमचं व्होल्टेज जर या ठिकाणी कमी झालं तर तुमचा करंट वाढणार आहे. यालाच काय म्हणतो आपण, इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन. आणि डायरेक्टली असतं तर दोन्ही सोबत वाढणार आणि दोन्ही सोबत कमी होणार. ओके, अशा पद्धतीने रिलेशन तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ओके मित्रांनो, या ठिकाणी आता आपण ही नॉर्मल या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. आता जर आपल्याला करंट सोर्स दिला आणि त्याला व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, किंवा मग आपल्याला व्होल्टेज सोर्स दिला आणि त्याला जर आपल्याला करंट सोर्समध्ये कन्वर्ट जर करायचं असलं तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. त्याचे थोडेफार मी प्रॉब्लेम्स वगैरे या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि एक चार्ट मी तुम्हाला लिहून देतो. त्या चार्टमध्ये मी सोर्स आणि व्होल्टेज सोर्सची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हे प्रॉब्लेम जर यायचे असेल तर तुम्हाला ओम्स लॉ आला पाहिजे. मग ओम्स लॉचे नॉर्मल प्रॉब्लेम त्याचा ट्रँगल मी तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी सांगतो. ओके, अशा पद्धतीने ओम्स लॉचा ट्रँगल तुम्हाला आला पाहिजे. या ठिकाणी तुमचा व्होल्टेज असतो, या ठिकाणी करंट आणि या ठिकाणी असतो रेजिस्टन्स. यावरून तुम्हाला मग हे प्रॉब्लेम्स बनवता येतात. मग व्होल्टेज बरोबर तुमचा I/R असतो. ओके, हे तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यानंतर करंटचा जर तुम्हाला फॉर्म्युला बनवायचा असला तर V/R असतो, हे पण तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला जर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर V/I या ठिकाणी असतो. मग तुम्हाला जर व्होल्टेज सोर्सला करंटमध्ये कन्वर्ट करायचं असलं की तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यांचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. आणि करंट सोर्सला तुम्हाला जर व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करायचं असलं तुम्हाला हे प्रॉब्लेम्स म्हणजे हे फॉर्म्युले त्या ठिकाणी वापरावं लागतात. ओके, तर या ठिकाणी व्होल्टेज सोर्सचे करंट सोर्समध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्जन करायचं हे आपण सर्वात पहिले बघूया. हे मी या ठिकाणी काय करतो, इरेज करून टाकतो. ओके, तर या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतो, व्होल्टेज सोर्सची एक डायग्राम काढून देतो. ओके, आणि ती डायग्राम आपण काढली की तिचं कन्व्हर्जनसुद्धा आपण या ठिकाणी करूया. बघा या ठिकाणी मी व्होल्टेज सोर्स काढतो जो की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या ह्या अशा सिम्बॉलने आपण दर्शवतो. ओके,
तर मला सांगायचं हा जो आपण सोर्स घेतला हा प्रॅक्टिकली आहे का आयडियली आहे? बघा या ठिकाणी हा कसा आहे प्रॅक्टिकली, कारण इथे रेजिस्टन्स आला. अरे आयडियली असतात त्याच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स असता का? नाही, कारण तिथे जे आउटपुट भेटणार आहे आपलं ते डायरेक्ट इनपुट जेवढं दिलं तेवढंच भेटणार आहे, कारण तिथे रेजिस्टन्स 0 होता. पण इथे रेजिस्टन्स किती असणार आहे मित्रांनो? इथे रेजिस्टन्स कमीत कमी. बघा या ठिकाणी व्होल्टेज V दिला, इथे आपण रेजिस्टन्स R दिला. आता याला आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? आपल्याला या ठिकाणी करंट सोर्समध्ये कन्वर्ट करायचं. मग करंट सोर्सचा आपल्याला सिम्बॉल अशा पद्धतीने दर्शवावा लागतो. ओके, त्या ठिकाणी करंट सोर्समध्ये जे रेजिस्टन्स लावलेले असतात ते कसे लावलेले असतात मित्रांनो? ते असतात पॅरलमध्ये. मग तोच इथला रेजिस्टन्स जो आहे आपला हा रेजिस्टन्स हा आपल्याला काय करायचं आहे इथे दाखवायचा आहे म्हणजे याच्यामध्ये कशामध्ये? पॅरललमध्ये. हा आपण इथे दाखवला. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता. म्हणजे आपण व्होल्टेज सोर्सचं कन्वर्जन कसं केलं? करंट सोर्समध्ये या ठिकाणी केलं. तर आपल्याला इथे व्होल्टेज आहे आपला या ठिकाणी. आता व्होल्टेजला आपल्याला काय करायचं आहे? करंटमध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे आता इथल्या व्होल्टेजचा आणि इथल्या रेजिस्टन्सचा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. मग करंटमध्ये कन्वर्ट करायचं तर करंटचा फॉर्म्युला काय आहे? V/R आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला I = V/R फॉर्म्युला लावायचं. एक्झाम्पल या ठिकाणी व्होल्टेजची जर किंमत दिली असती 10 आणि आपल्या करंट रेजिस्टन्सची किंमत दिली असती 5, तर मग आपण या ठिकाणी काय केलं असतं? करंट = व्होल्टेजची किंमत 10 आणि रेजिस्टन्सची किंमत 5. या ठिकाणी 5 × 10 म्हणजे इथला जो करंट आला असता आपला तो 2 आला असता. ओके, आणि रेजिस्टन्स आपण जशाच्या तसा या ठिकाणी R = 5 दिला असता. हे कन्वर्जन झालं व्होल्टेज सोर्सचं करंट सोर्समध्ये. ओके, असंच आपल्याला करंट सोर्सचं आता व्होल्टेज सोर्समध्ये कशा पद्धतीने कन्वर्जन करायचं ते सुद्धा बघायचं. आता हा प्रॉब्लेम्स आणि हे कन्वर्जन जशा पद्धतीने मी सांगितलं सेम तशाच पद्धतीने या ठिकाणी पेपरला प्रश्न विचारले जातात. आता आपण हे कन्वर्जन बघितला, ह्याच नंतर आपण काय करू? या करंटचं आपण व्होल्टेजमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं ते सुद्धा या ठिकाणी बघून घेऊया. तर बघा या ठिकाणी तुम्हाला कोणता फॉर्म्युला लागणार आहे? करंटचा फॉर्म्युला लागणार आहे. मग करंट काय झाला? = V/R झाला. आणि व्होल्टेजचा फॉर्म्युला काय झाला? व्होल्टेजचा फॉर्म्युला I × R झाला. हे फॉर्म्युले तुम्हाला करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्स शिकताना आले पाहिजे. आणि तुम्ही जर करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्स शिकताय म्हणजे या ठिकाणी तुम्ही याच्या पहिले ओहम्स लॉ वगैरे सर्व कन्सेप्ट त्या ठिकाणी शिकलेच असेल. ओके, तर आपल्याला कन्वर्जन करायचं आता करंट सोर्सचं व्होल्टेज सोर्समध्ये ते कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला मी सांगतो. ओके, त्या ठिकाणी करंट सोर्सचा आपला सिम्बॉल कसा असतो मित्रांनो? अशा पद्धतीने. ओके, तर या ठिकाणी आपण करंट सोर्सची एक डायग्राम काढून घेऊ. करंट सोर्समध्ये आपला जो रेजिस्टन्स असतो तो कशा पद्धतीने कनेक्ट असतो? या ठिकाणी तो असतो पॅरललमध्ये. मग आपण तो या ठिकाणी पॅरललमध्ये कनेक्ट करून देऊया. अशा पद्धतीने आपण तो पॅरललमध्ये कनेक्ट केला. आता याचं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला व्होल्टेज सोर्समध्ये. मग आपल्याला व्होल्टेज सोर्सचं या ठिकाणी रिप्रेझेंटेशन आलं पाहिजे आपल्याला कशाचं? सिम्बॉलचं. अशा पद्धतीने. ओके, आणि हाच रेजिस्टन्स काय? इथला हा R रेजिस्टन्स आणि इथला I. तर हा R रेजिस्टन्स इकडे पॅरलल आहे, पण व्होल्टेज सोर्समध्ये तो कसा होतो? या ठिकाणी सिरीजमध्ये आपल्याला दाखवावा लागतो. मग अशा पद्धतीने तो मी काय करतो? सिरीजमध्ये दाखवून देतो. मग हे कन्वर्जन झालं आपलं कशाचं? करंट सोर्सचं व्होल्टेज सोर्समध्ये. आता याला जर प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला जर विचारलं तर ते कशा पद्धतीने विचारू शकतात? बघा या ठिकाणी काय? करंट दिला आहे आणि या ठिकाणी रेजिस्टन्स दिला. आता एक्झाम्पल मी घेतो आहे. तुम्हाला करंट किती दिला? 2 दिला आणि तुमचा रेजिस्टन्स तुम्हाला किती दिला आहे? या ठिकाणी 5 दिला. त्याच मी या ठिकाणी काय घेतो? जे आपण नंबर्स पहिले घेतले होते तेच या ठिकाणी घेतो. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे आता व्होल्टेज. मग व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो? I × R असतो. मग किमती ठेवायची आहे. I ची किंमत 2 आणि R ची किंमत या ठिकाणी 5 आहे. मग 5 × 2 = 10. म्हणजे इथला जो व्होल्टेज आला तुमचा तो किती आला? मग 10. अशा पद्धतीने तुम्ही इथला व्होल्टेज काढू शकता आणि रेजिस्टन्स जसे तसा ठेवून द्यायचा. मग इथला रेजिस्टन्स किती आपला? 5. अशा पद्धतीने तुम्ही व्होल्टेज सोर्सचं करंट सोर्समध्ये आणि करंट सोर्सचं व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्जन करू शकता. तर हे आपलं झालं व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स आणि त्यांचे कन्वर्जन. ओके, या ठिकाणी आता डिपेंडंट सोर्स आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे करंट सोर्स डिपेंड व्होल्टेज सोर्स डिपेंड करंट सोर्स डिपेंड करंट सोर्स. आता ते याचा एका मी चार्टच्या माध्यमातून तुम्हाला ती पण गोष्ट या ठिकाणी एकदा समजून सांगतो. बघा तुम्हाला ही डायग्राम चांगल्या पद्धतीने दिसते. ओके, तर या ठिकाणी काय होतं मित्रांनो? आपल्याला या ठिकाणी ह्या डायग्राम दिल्या जातात आणि विचारल्या जातं की हे काय आहे नेमकं? तर आपल्याला मग त्याचं उत्तर काय द्यावं लागतं? हे खाली दिलेले जे 1 मिनिट मी कलर पेनचा चेंज करून घेतो. ओके, चला. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं हा कोणता सोर्स आहे, हा कोणता सोर्स आहे, हा कोणता सोर्स आहे. या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी विचारल्या जातात. ओके, तर हे आपल्याला मग त्या ठिकाणी काय झालं पाहिजे? आलं पाहिजे. 1 मिनिट मी पेन चेंज करतो. ओके, तर या ठिकाणी मग या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. तर तेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी शिकायचं आहे. तर मग आता बघा 1 नंबरला जो बाहेर दिलेला असतो मित्रांनो
तो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला बाहेर काय दिलं, आता या ठिकाणी व्होल्टेज दिला आहे, या ठिकाणी करंट दिला आहे, या ठिकाणी करंट दिला आहे आणि इथे व्होल्टेज दिला आहे. ओके, आता या ठिकाणी बाहेर करंट दिला आहे आणि आतमध्ये बाहेर व्होल्टेज दिला आहे, आतमध्ये व्होल्टेज दिला आहे. या ठिकाणी काय केलं आहे, बाहेर करंट दिला आहे, आत व्होल्टेज दिला आहे. आता बघा या डायग्रामवरून मी तुम्हाला समजून सांगतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. ओके, तर हा बाहेर काय दिला आहे, तुम्हाला करंट दिला आहे. मग हा जो आहे या ठिकाणी आपण काय बघतोय बघा, डिपेंडन्स सोर्स म्हणजे कोण कोणावरती कसा डिपेंड आहे काय त्याच्या नावावर मध्ये सगळं काही बघा. आता करंट बाहेर दिला तर करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे. मग बघा या ठिकाणी CDVS तर पहिला बाहेरचा घेतला आहे, नंतर आतमधला घेतला आहे. ओके, इथे सुद्धा बघा पहिला बाहेरचा नंतर आतमधला, पहिला बाहेरचा नंतर आतमधला, पहिला बाहेरचा नंतर आतमधला. म्हणजे बाहेरच्याला काय करायचं आहे, पहिली जागा द्यायची आहे, बाहेरच्याला पहिली जागा द्यायची आहे आणि आतमधल्याला नंतर जागा द्यायची आहे. मग या ठिकाणी याच्यावरून आपल्याला हे सेम दिलेलंच राहीन, आपल्याला बाहेर नाव दिलेलं राहीन, आतमध्ये नाव दिलेलं राहील. मग या सिम्बॉल म्हणून तुम्हाला सांगितलं मी हे सिम्बॉल कशाचा आहे, हा व्होल्टेजचा आहे, हा पण व्होल्टेजचा आहे, हा आणि हा करंटचा आहे. ओके, तर या ठिकाणी मग हे नावं आपण बघून घेऊया. ओके, तर बघा या ठिकाणी व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स म्हणजे बाहेरच्याला पहिले जागा, आतमधल्याला नंतर जागा. मग हा काय झाला तुमचा व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. कधी याचा फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात. आता या ठिकाणी बाहेर काय आला, तुमचा करंट आला आणि आतमध्ये व्होल्टेज आला. मग याचं नाव कसं होईल, करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. मग या ठिकाणी बघूया आपण, बघा करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स झालं. आता नंतर बाहेर काय दिलं, करंट, आतमध्ये करंट. मग आता चला बघूया, करंट डिपेंडंट करंट सोर्स झालं. आता बघा बाहेर दिला व्होल्टेज, आतमध्ये दिला करंट. मग चला बघूया बाहेरच्याला काय करायचं, पहिली जागा द्यायची आहे. बघा व्होल्टेज बाहेर दिला आहे, मग व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स. अशा पद्धतीने तुम्हाला पेपरला एक तर डायग्राम देतील किंवा मग हे देतील, काहीतरी देतील आणि काहीतरी विचारतील. मग ते तुम्हाला आलं पाहिजे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की बाहेरच्याला पहिले जागा द्यायची आहे. काय करायचं आहे, बाहेरच्याला त्या ठिकाणी तुम्हाला पहिले जागा द्यायची. अशा पद्धतीने आपण सोर्सची सगळी काही इन्फॉर्मेशन, सगळ्या काही कन्सेप्ट त्या ठिकाणी शिकलो आहे मित्रांनो. या लेक्चरचा काही जरी फायदा झाला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. ओके, आणि असेच नवीन कन्सेप्ट आपण प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपल्या चॅनलवरती घेऊन येतो. मग त्या आपल्या नवीन जे GR आलेत, काही जागा निघल्यात, काही फॉर्म भरण्याचे अपडेट आहेत किंवा असे लेक्चर, ओके, ते सगळं काही आपण या ठिकाणी देत असतो. आणि आज आषाढी एकादशी निमित्त आपण आपल्या टेस्ट सिरीजवरती आणि आपल्या सर्व कोर्सेसवरती 10% त्या ठिकाणी ऑफ दिलं आहे. ते तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तर 10%चा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लाभ घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.